सूत्रधार तू जगाचा, पालनहार श्री गुरुदेव दत्ता, भक्तवत्सल श्रीपाद श्रीवल्लभ दत्त दिगंबरा नाथा, सकल जनाचा तुची दाता, चरणी ठेवितो तुझिया माथा, त्रिगुणात्मक दत्त दिगंबर अवतार श्री गुरुदत्ता. श्री गुरुदत्तांच्या कथा. गाणगापुरात एक गरीब व सुशील जोडपे राहत असे. त्यांची पत्नी पतिव्रता होती. त्यांच्याकडे म्हातारी वांज व दंतहीन म्हैस होती. त्या म्हशीच्या कामाबद्दलच्या मिळकतीतून ते दाम्पत्य गुजराण करीत असे. त्याच्या घरी गुरुनाथ प्रेमाने भिक्षेसाठी गेले. तो ब्राह्मण भिक्षा मागून आणण्यासाठी बाहेर गेल्याने त्याची पत्नी घरी होती. श्री गुरूंनी भिक्षा घाला असे म्हणताच ती स्त्री श्री गुरूंना वंदन करून म्हणाली, माझे पती याचक वृत्तीने बाहेर गेले आहेत. ते लवकरच पुष्कळ चांगले धान्य घेऊन घरी येतील. तोपर्यंत कृपा करून बसावे. तिने दिलेल्या पाटावर बसून श्री गुरु म्हणाले, तुझ्या दारात म्हैस आहे ना, मग तू दूधच भिक्षा म्हणून का घालत नाहीस? ती पत्नी म्हणाली, ती म्हैस वांज आहे, दंतहीन म्हातारी आहे. रेडा म्हणून आम्ही पोसतो. माती वाहण्याचे काम तिच्याकडून करून घेऊन आम्ही आमची गुजराण करतो. हे ऐकूनही श्री गुरूंनी त्या स्त्रीला म्हशीचे दूध काढून आणण्यास सांगितले. ती स्त्री विश्वासाने भांडे घेऊन दूध काढायला गेली. ती म्हशीजवळ जाता क्षणीच म्हशीने आनंदाने धार दिली. दूध घेऊन आश्चर्याने ती धावत घरात आली. श्री गुरु म्हणाले, दुधाची भिक्षा लवकर घाल, मला दुसरीकडे जायचे आहे. तिने तापवून व निववून दिलेले दूध श्री गुरूंनी संतोषाने प्राशन केले. तुझ्या घरी अखंड लक्ष्मी नांदेल, पुत्र पौत्रांसह तुम्ही धनवान होऊन राहाल, असा वर देऊन श्री गुरु संगमावर गेले. विप्र घरी आल्यावर पत्नीने सांगितलेला श्री गुरूंचा महिमा सविस्तर ऐकला. त्या दाम्पत्याने संगमावर जाऊन भक्तीने विधीपूर्वक श्री गुरूंची पूजा केली. श्री गुरूंनी प्रसन्न होऊन दिलेल्या वराप्रमाणे त्याला कन्या व पुत्र संतती होऊन त्यांच्या घरी लक्ष्मी स्थिर राहिली व ते पूर्णायुषी झाले. तात्पर्य, सद्भावात देवाची कृपा आकर्षित करण्याचे सामर्थ्य आहे. पुढची कथा आहे. माशेल गावाहून 13-14 किलोमीटर अंतरावर सावई नावाचे गाव आहे. तेथे ते गणेश रामचंद्र नवाथे नावाचे एक दत्त भक्त ब्राह्मण राहत. त्यांनी बांधलेल्या दत्त मंदिरात श्री दत्त मूर्तीबरोबर गणेश मूर्ती स्थापन केली, म्हणून त्यास गणेश मंदिर म्हणतात. त्यांनी एक व्यालेली म्हैस विकत घेतली. ती रोज 3 लिटर दूध देत होती. ती दुसऱ्यांदा व्याली, पण नंतर मात्र ती दूध पिळू देईना व रेडकासही जवळ घेईना. अंगारे धुपारे केले, औषधे दिली, मंत्रांचा दोरा बांधिला, पण उपयोग होईना. भटजींनी देवाजवळ जाऊन, वांज म्हैस दुभविली अशी तुझी ख्याती आहे आणि ही तर व्यालेली म्हैस आहे, पण दूध देत नाही. क्षमा करून कृपा कर व सेवा घेऊन कल्याण कर, अशी प्रार्थना करून देवापुढे नारळ ठेवला. एकादशीला अभिषेक करून श्री गुरुचरित्राचा 22वा अध्याय वाचून म्हशीला देवाची विभूती लावली. संध्याकाळी तिने पाना सोडला व 3 लिटर दूध दिले. दुसऱ्या दिवशी हाच अध्याय 11 वेळा वाचून म्हशीला विभूती लावली. हा अध्याय नित्य वाचनात ठेवला व ती म्हैस रोज 3-3 वेळा दूध देऊ लागली. हा अध्याय 4-5 वर्ष वाचल्यानंतर पशुधन वाढून दूध दुभते खूप झाले. तात्पर्य, देव सर्वत्र व्यापून असला तरी तो शुद्ध भावातच प्रकट होत असतो. यानंतर आपण ऐकूया श्री गुरुचरित्र. गुरुचरित्र आणि गुरुलीला अमृत हे दोन्ही ग्रंथ दत्त संप्रदायात पूर्वार्ध आणि उत्तरार्ध म्हणून गणले जातात. त्यांचे पारायणही उपासना म्हणून केले जाते. पारायणाच्या वेळी सप्ताहाचे बंधन असल्याने अर्थचिंतन करायला अवसर नसतो, म्हणून उपासनाचेच एक भाग या दृष्टिकोनातून ग्रंथाचा अभ्यासही करायला हवा. श्रीपाद श्रीवल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ या दत्तावतारी सत्पुरुषांनी भक्तांवर कृपादृष्टी टाकून त्यांच्या पाठीमागे कृपाशक्तीही उभी केली. तिला चमत्कार असे म्हटले गेले आहे, पण हे चमत्कार श्रद्धेच्या वाढीसाठी असून त्या योगे भक्तांची मनोकामना पूर्ण होते, हा एक भाग.
पण मनोकामना पूर्ण झाल्यावर त्यांनी गुरुसेवा गुरु उपासना अखंडपणे चालू ठेवून आत्मज्ञान प्राप्ती करून घेतली पाहिजे. म्हणून गुरूंनी केलेल्या चमत्कारांमागील भक्तिसूत्र शोधून घेऊन त्यातील गुरुबोध जाणून घ्यायला हवा. गुरु शिष्य संवाद हा त्यासाठीच असतो. दिव्य व दैवी परंपरेने चालत आलेल्या मूळ ग्रंथाच्या 1480च्या सुमारास सरस्वती गंगाधरांनी केलेला विस्तार म्हणजे गुरुचरित्र. हा ग्रंथ महाराष्ट्रात लोकप्रिय असून दत्त संप्रदायिकांनी त्याला वेदाची मान्यता दिलेली आहे. वारकऱ्यांना ज्ञानेश्वरी व दासबोध प्रिय, नाथपंथीयांना जसा नवनाथ भक्तिसार प्रिय, तसा दत्तभक्तांना गुरुचरित्र हा ग्रंथ पारायणासाठी अतीव प्रिय आहे. या प्रासंगिक ग्रंथांचे 52 अध्याय असून ओवी संख्या 7491 इतकी आहे. काही ग्रंथात 53 अध्याय आहेत व त्यांची विभागणी ज्ञानकांड, कर्मकांड आणि भक्तिकांड अशी केली आहे. विविध कथांच्या माध्यमातून ज्ञान, कर्म, भक्ती यांचा समन्वय यात साधला असून या तीनही उपासनांसाठी गुरूंचे मार्गदर्शनच अनिवार्य आहे. याचे अतिशय सुंदर आणि मर्मग्राही विवेचन ग्रंथकर्त्याने ओघवत्या भाषेत केले आहे. सर्वसामान्य मनुष्याने ईश्वराप्रत पोहोचण्यासाठी कशाप्रकारे आचरण ठेवावयास हवे याचे मौलिक मार्गदर्शन गुरुचरित्राच्या माध्यमातून केले असल्याने या प्रासादिक ग्रंथाचे स्थान गुरुभक्ताच्या हृदयात 5वा वेद असेच आहे आणि यात यत्किंचितही अतिशयोक्ती नाही. श्री टेंबे स्वामी नेहमी सांगत की दुसरी काही उपासना तुम्हाला शक्य झाली नाही तरी चालेल, परंतु गुरुचरित्रातील किमान 5 ओव्या नित्य वाचनात असू द्या. दत्तावतार श्री नृसिंह सरस्वती यांच्या प्रेरणेनेच गुरुचरित्र लिहिले गेले. परिणामी या ग्रंथाला ईश्वरी अधिष्ठान असल्याने तो वरद ग्रंथ असून त्याला श्री गुरूंनी भक्त काम कल्पद्रुम असा वर देऊन ठेवलेला आहे. योग आणि मंत्रशास्त्राचे प्रवर्तक दत्तात्रेय असल्याने त्यांचे श्रीपाद श्री वल्लभ श्री नृसिंह सरस्वती हे दत्तावतारच असल्याने या दोघांच्या चमत्कारपूर्व लीलांचे वर्णन ठायी ठायी आढळले. याशिवाय यात व्रतवैकल्ये सांगितली आहेत. यात्रांची वर्णने आहेत. ब्राह्मणांचा आचारधर्म विस्ताराने कथन केला आहे. यात औदुंबर भस्म महात्म्यही विशद केले आहे. गुरुचरित्रात शिवपूजेचे महात्म्यही विशद केले आहे. रुद्राक्ष धारणाचे फायदे, शिवरात्रीच्या उपवासाचे फल, सोमवार व्रत, भस्मलेपन इत्यादींची तपशीलवार माहिती आहे. या ग्रंथाने समाजाला शाश्वत मूल्ये शिकविली. त्यांपैकी पातिव्रत्य हे सर्वश्रेष्ठ वैयक्तिक मूल्य आहे, तर आतिथ्य हे सामाजिक मूल्य आहे. पापकर्माची प्रवृत्ती कमी होऊन पुण्यप्रवृत्ती वाढवण्यासाठी गुरुचरित्रात कर्मनिष्ठ, ध्येयनिष्ठ, गुरुनिष्ठ अशा स्त्री पुरुषांची चरित्रे जागोजागी आढळतात. गुरुचरित्रात वाङ्मय सृष्टीहून एक उच्चतर अशी चिन्मय सृष्टी आहे आणि म्हणूनच यातील प्रत्येक ओवी परमेश्वरी भक्तीने भरलेली असून कोणी प्रखर विरक्ती व अविचल भक्तीने या दिव्य ग्रंथाची पारायणे करील त्याला प्रपंच आणि परमार्थ दोन्हीही सुखाचे होतील, हे त्रिवार सत्य. साहजिकच हा ग्रंथ हा सिद्ध मंत्र असल्याची अनुभूती पारायणकर्त्याला आल्याशिवाय राहत नाही. या ग्रंथातील तत्त्वज्ञान हे स्वात्वानुभव, आत्मज्ञान व आत्मसाक्षात्कार होण्यास पोषक आहे. शेवटी उद्धरेत हेच खरे. आपलीच बरी वाईट कृत्ये आपल्याला तारतात किंवा मारतात. हेच तत्त्व या ग्रंथात पुन्हा पुन्हा पटवून दिले आहे आणि म्हणूनच सत्कर्म करावे असे आवर्जून सांगितले आहे. याचे कारण असे की हे सत्कर्मच तुम्हाला भवसागर तरून जाण्यास सहाय्य करतील. थिओसॉफिकल सोसायटीच्या अध्यक्षा विदुषी ॲनी बेजंट म्हणतात की गुरुचरित्राची एक एक ओवी म्हणजे एक सिद्ध मंत्र असून त्याच्या उच्चाराने उत्पन्न होणारे चिदाकाशातील कंप म्हणजे अत्यंत कल्याणकारक असे विकसित रंगाचे चिदाकार किंवा विचार लहरी होत. या इतर कोणत्याही उच्चारांच्या लहरीतूनच फारच प्रभावी असतात. असे दिव्यसृष्टी कंपन लहरी आणि सप्तशती या दिव्य ग्रंथातील मंत्रांमुळे निर्माण होणाऱ्या लहरी या सारख्याच रंगाच्या व आकाराच्या असतात. हे प्रयोगांती सिद्ध झाले आहे. गुरुचरित्र ग्रंथातील
प्रत्येक अध्यायात अशा अनेक दृष्टांत कथा आहेत. लोक त्याला चमत्कार कथा म्हणतात, पण त्यामागील भक्तिसूत्र जाणून घेऊन गुरुबोधाचे स्वरूप कळून घेतले पाहिजे. गुरुसेवेशिवाय गुरुकृपा होणे शक्य नाही. गुरुसेवेसाठी दृढ गुरुनिष्ठा हवी. गुरुकृपेसाठी साधना हवी. गुरुकृपा झाली तर शिष्याचे कल्याण होईल. ईश्वर दर्शन होणे हे परमार्थाचे साध्य असले तरी त्यातही अखंडपणे आणि सर्वत्र दर्शन सुख प्राप्त होणे ही तितकीच महत्त्वाची गोष्ट आहे. जीवन धन्यता त्यातच आहे. गुरुचरित्रात अनेकांना दुःख संकटे यातून मुक्त होण्याचा उपासना धर्म प्रतिपदाला गेला असल्याने प्रापंचिकांचे जीवन आणि पठण यांचा मिलाप गुरुचरित्रात आहे. पठण चिंतन मनन यांपैकी काहीही घडले तरी त्याची यथोचित फलश्रुती देणारा हा प्रासादिक ग्रंथ आहे हेच खरे. गुरुचरित्राचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य अभ्यासकांच्या नजरेतून निसटले आहे ते हे की यात वैदिक आणि अवैदिक या दोन्ही संस्कृतीच्या प्रवाहाचा संगम झालेला आहे. वेदनिष्ठेचा उद्घोष तर या ग्रंथात स्पष्टपणे ऐकू येतो. त्याचबरोबर वैदिकांच्या आचारधर्माचा ध्वनीही यात तितकाच स्पष्टपणे मिसळलेला आढळतो. लिंगपूजा ही अवैदिकांचीच. शिवपूजा म्हणजेच ईश्वरपूजा, सोमवारचे व्रत, भस्मलेपन, रुद्राक्षधारण हे आचार त्याच परंपरेतले आहेत. इतकेच नव्हे तर औदुंबर पूजा म्हणजे वृक्षपूजा हाही आचार अवैदिकांचाच आणि म्हणून दत्तभक्तांप्रमाणेच शिवभक्तांनीही या ग्रंथाला आपले म्हटले आहे. सरस्वती गंगाधर हे गुरुचरित्राचे कर्ते. त्यांनी आपली माहिती देताना म्हटले आहे, ग्रंथकर्त्यांचे उपनाव म्हणजे आडनाव साखरे असून ते आपस्तंभ शाखेचे कौंडिय गोत्री ब्राह्मण होते. गुरुचरित्र ही सरस्वती गंगाधरांची वाङ्मयी मूर्ती. या ग्रंथाव्यतिरिक्त शिवरात्री महात्म्य हे 252 ओव्यांचे लेखन अलीकडेच प्रकाशात आले असून त्यांनी रचलेले श्री नृसिंह सरस्वती स्तोत्र उपलब्ध आहे. गुरुचरित्राची मूळ संहिता अजमितीस उपलब्ध नाही. भाऊबंदकीच्या तंट्यात जप्ती आली तेव्हा सरस्वती गंगाधराच्या हातची गुरुचरित्राची मूळ प्रत दुसऱ्या कोणाच्या हाती लागू नये म्हणून भिंतीत पुरून टाकण्यात आली. त्यांना गाणगापूर, कडंगची, वाडिक, औदुंबर, कुरवपूर, केंगेरी, कुंदगोळ, आंबेवाडी, पुरोळकर, चिकोडी, बैलहोंगल, टेंबेस्वामी प्रत, सादले शास्त्री प्रत इत्यादी अनेक हस्तलिखित प्रती उपलब्ध झाल्या. या प्रतीच्या आधारानेच त्यांनी गुरुचरित्राची सध्या उपलब्ध असलेली प्रमाणित व संशोधित प्रत तयार केली. गुरुचरित्राची अध्यायसंख्या नक्की किती या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही, परंतु या ग्रंथाचे 51 अध्याय आहेत. याला अवतरणिकेत 2 आधार सापडतील. पारायणाची फलश्रुती. कोणतीही उपासना ही काहीतरी प्राप्त व्हावे अशा इच्छेनेच बहुधा केली जाते. तसेच उपासनेचे फळ हे निश्चितपणे मिळते असे अभिवचन ग्रंथात दिलेले असतेच. तुम्ही आम्ही सर्व प्रापंचिक माणसे आहोत. प्रपंच म्हटला की सुख दुःख आलेच. मग सुखप्राप्ती व्हावी आणि दुःख निवृत्ती व्हावी ही सर्वांचीच अपेक्षा असते. तसेच पारायण सेवेने देवदर्शन घडावे अशी ही मनीषा असते. आपण राहतो ती वास्तू आपणास लाभ आनंद देणारी असावी असेही प्रत्येकास वाटत असते. श्री गुरुचरित्र ग्रंथातही फलश्रुती सांगितली गेली आहे. तर ती अशी: त्रिपदा गायत्री मंत्राचे पठण, 108 मण्यांची माळ आणि त्यापर्यंत जप करावे. तसेच गुरुचरित्र वाचावे, त्रिपदा गायत्री मंत्र म्हणावे.
मनोकामना तर पूर्ण होतातच, पण दत्तदर्शन घडून व्यक्ती वा वस्तू यातील बाधाही नाहीशी होते. दर्शन कसे घडते तर सप्ताह काळात तेव्हा सप्ताहाचे शेवटी, तसेच ग्रंथपठण, श्रवण, लेखन यांद्वारे ही पारायण पूर्ण झाले की बहुधा नैवेद्याचे वेळी किंवा समाप्ती समयी दत्तगुरू कोणत्या ना कोणत्या वेशात येऊन जातात. चाहूल वा सुगंध या स्वरूपातही त्यांचे अस्तित्व कळून येते. त्यामुळे आपण मन, बुद्धी, शरीर यासहित अपार श्रद्धेने व उत्कट भावाने त्यांचे ध्यान अनुसंधान करावे. तसेच बाधा निरसनही होते. ग्रंथकाराने म्हटले आहे की जे जे जन भक्ती करीती त्यासी देईल आमची प्रचिती, मन कामना पावती त्वरिती, निश्चय वाक्य असे आमुचे, ऐसे सप्ताह अनुष्ठान करिता होय गुरुदर्शन, भूतप्रेतादी बाधा निरसन होऊनी सौख्य होतसे. या ग्रंथाला पवित्र वेद समजतात, म्हणून या ग्रंथाचे पारायण कठोर नियमाने करावे. याचे नियम या ग्रंथातच दिले आहेत. हा ग्रंथ 7 दिवसांच्या सप्ताहातच किंवा 3 दिवसातच पूर्ण करावा असा नियम आहे. पहिला दिवस 1 ते 9 अध्याय, दुसरा दिवस 10 ते 21 अध्याय, तिसरा दिवस 22 ते 29 अध्याय, चौथा दिवस 30 ते 35 अध्याय, पाचवा दिवस 36 ते 38 अध्याय, सहावा दिवस 39 ते 43 अध्याय आणि सातवा दिवस 44 ते 53 अध्याय. श्री गुरुचरित्र पारायण असे करावे. श्री गुरुचरित्र हा ग्रंथ महाराष्ट्रात वेदांइतकाच मान्यता पावलेला आहे. इसवी सनाच्या 14व्या शतकात नृसिंह सरस्वती यांचा दिव्य व अद्भुत चरित्र विवरण करणारा हा ग्रंथ श्री गुरूंच्या शिष्य परंपरेतील श्री सरस्वती गंगाधर यांनी 15व्या शतकात लिहिला. श्री गुरूंच्या चरित्रासारखा अलौकिक विषय व परंपरेचा वारसा लाभलेला श्री गुरु कृपा संपन्न सिद्धानुभवी लेखक असा योग जुळून आल्यामुळे या समग्र ग्रंथास सिद्ध मंत्रांचे सामर्थ्य प्राप्त झाले आहे. हा ग्रंथ अत्यंत प्रासादिक आहे. संकल्पपूर्तीसाठी श्री गुरुचरित्र वाचनाची विशिष्ट पद्धती आहे. त्याप्रमाणेच वाचन पारायण व्हावे असे स्वतः गुरुचरित्रकार म्हणतात. अंतःकरण असता पवित्र, सदा काळ वाचावे गुरुचरित्र. अंतर्बाह्य शुचिभूतता राखून या ग्रंथाचे वाचन करावे. वैविध्यपूर्ण अशा संकल्पपूर्ततेसाठी गुरुचरित्र सप्ताह वाचनाचे अनुष्ठान निश्चित फलदायी ठरते असा अनेक वाचनाकांचा व साधकांचा अनुभव आहे. त्या दृष्टीने अनुष्ठानच्या काळात पाळावयाचा सामान्य संकेत व नियम पुढीलप्रमाणे आहे. अनुष्ठानाच्या काळात पाळावयाचा सामान्य संकेत व नियम: वाचन हे नेहमी एका लयीत, शांत व सुस्पष्ट असे असावे. ओळखण्याच्या दृष्टीने उच्चार भ्रष्टता होऊ नये. चित्त अक्षरातून व्यक्त होणाऱ्या अर्थाकडे असावे. वाचनासाठी नेहमी पूर्वाभिमुख वा उत्तराभिमुखच बसावे. वाचनासाठी ठराविक वेळ, ठराविक दिशा व ठराविक जागाच असावी. कोणत्याही कारणास्तव ह्यात बदल होऊ देऊ नये. श्री दत्तात्रेयांची मूर्ती वा प्रतिमा नसल्यास पाटावर तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवावी व तीत श्री दत्तात्रेयांना आवाहन करावे. सप्ताह काळात ब्रह्मचर्याचे पालन व्हावे. वाचन शुचिर्भूतपणाने व सोवळ्यानेच करावे. सप्ताहात केवळ हविषान्न घ्यावे. हविषान्न म्हणजे दूध, भात, मीठ, तिखट, आंबट, दही, ताक, वर्ज्य, साखर घ्यावी. गूळ खाऊ नये. गव्हाची पोळी, तूप, साखर घेता येते. रात्री देवाच्या सानिध्यात चटईवर अथवा पांढऱ्या धाबळीवर झोपावे. झोपताना डाव्या कुशीवर झोपावे म्हणजे संकल्पपूर्तीच्या दृष्टीने संदेश ऐकू येतात असा श्रद्धेने अनुष्ठान करणाऱ्यांचा अनुभव आहे. वाचनाच्या काळात मध्येच आसनावरून उठू नये किंवा दुसऱ्याशी बोलू नये. सप्ताहाचा प्रारंभ पुष्कळदा शनिवारी करून शुक्रवारी समाप्ती करतात, कारण शुक्रवार हा श्री गुरूंच्या निजानंद गमनाचा दिवस होय. सप्ताह पूर्ण झाल्यानंतर 7व्या दिवशी, शक्यतर 8व्या दिवशी सुपारीतून श्री दत्तात्रेयांचे विसर्जन करावे आणि नैवेद्य आरती करून भोजनास सवाष्ण ब्राह्मण सांगून सांगता करावी. महानैवेद्यात श्री गुरुचरित्रातील प्रत्येक अध्यायनातील फलश्रुती. अध्याय 1 नित्य गुरुचिंतनाने संपूर्ण जीवन मंगलमय होते. अध्याय 2 कलिबाधा व सर्व रोगबाधा नाहीशी होतात. अध्याय 3 गुरुकोपाने शमन होते.
गुरुकोपाचे शमन होते व व्रताची पूर्तता होते. स्त्री छलनाचा दोष जातो व सुहिताचे रक्षण होते. अध्याय 5 शारीरिक व्यंग्य नष्ट होतात, ज्ञानाची प्राप्ती होते. अध्याय 6 देवी कोप दूर होतो व विद्याप्राप्ती होते. अध्याय 7 पंचमहापापादी सर्व पातके नाहीशी होतात. अध्याय 7 पंचमहापापादी सर्व पातके नाहीशी होतात. अध्याय 8 बुद्धिमांद्य नाहीसे होतात, विवाह कार्य सुलभ होते. अध्याय 9 सर्व शुभ कामना गुरुकृपेने पूर्ण होतात. अध्याय 10 नवस फळाला येतात, चोरीचा आळ दूर होतो. अध्याय 11 वाचन दोष तसेच वेड नाहीसे होते. अध्याय 12 संकटे दैन्य दारिद्र्य यांचे निवारण होतात. अध्याय 13 सर्व प्रकारच्या पोटाच्या व्याधी नाहीशा होतात. अध्याय 14 प्राणघातक गंडांतरापासून संरक्षण लाभते. अध्याय 15 तीर्थयात्रांना सफलता प्राप्त होते. अध्याय 16 आदरणीयांची निंदा अपमान केल्याचा दोष दूर होतो. अध्याय 17 ज्ञान व गुरुकृपा यांचा लाभ होतो. अध्याय 18 संपत्तीचा लाभ होऊन दारिद्र्य नाहीसे होते. अध्याय 19 भाग्यवृद्धी होते. सद्गुरूंचा लाभ होतो, त्रिस्थळी यात पुण्य लाभते. अध्याय 20 गुरुस्मरण करुनी मनी पूजा करी ओ गुरुचरणी, तुझे पाप होईल धुनी, ब्रह्मा संबंध परिहरेल. अध्याय 21 मृत्यूभयापासून मुक्तता. अध्याय 22 वांझपणा दूर होते, बाळंतिणीला चांगले दूध येते. अध्याय 23 पिशाच्यबाधा नष्ट होते, राजमान्यता प्राप्त होते. अध्याय 24 भ्रम व वैचारिक गोंधळ दूर होऊन मनःशांती लाभते. अध्याय 25 अपात्र लोकांचा संपर्कात त्यांचे दुष्परिणाम टळतात. अध्याय 26 शत्रू निश्चभ्रम होऊन शरण येतात. अध्याय 27 गर्व नष्ट होऊन चित्त शुद्ध होते, विद्वानाचा छळ दोषांची निवृत्ती. अध्याय 28 वाईट कामांचे दोष दूर होतात. अध्याय 29 स्त्री छलदोष वासना दोष दूर होऊन पावित्र्य लाभते. अध्याय 30 कुमारिकांना इच्छित पतीचा प्राप्ती होते, सौभाग्यवृद्धी होते. अध्याय 31 पतीवर येणारे संकट टळते. अध्याय 32 वैधव्याचे दुःख टळते अथवा सुसह्य होते. अध्याय 33 वचनभंग व व्यभिचार दोष दूर होऊन सद्गती लाभते. अध्याय 34 प्राणसंकटाचे निवारण होऊन आयुष्यवृद्धी होते. अध्याय 35 हरवलेले नष्ट झालेले पुन्हा प्राप्त होते, तुटलेले संबंध जुळतात. अध्याय 36 चुकीच्या समजुती जाऊन अंतःकरण शुद्ध होते. अध्याय 37 मूढ बुद्धी नष्ट होऊन योग्य ज्ञान व ब्रह्मा प्राप्ती होते. अध्याय 38 निंदा करणारे शरण येतात, अन्नपूर्णा नित्य प्रसन्न राहते. अध्याय 39 सद्गुरूची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो. अध्याय 40 सद्गुरूंची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो, कुष्ठरोग नाहीसा होऊन शरीर निकोप होतो. अध्याय 41 सद्गुरूंची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो. अध्याय 42 विद्या व फलाची प्राप्ती होऊन कर्तबगारीला यश येते. अध्याय 43 गर्व व क्रोध नाहीसा होऊन ऐश्वर्याची प्राप्ती होते. अध्याय 44 मनातील भ्रम दूर होऊन योग्य मार्ग लाभतो. अध्याय 45 कुष्ठरोग नाहीसा होतो, गुरुनिष्ठ सफल होते, बुद्धी वाढते. अध्याय 46 चित्ताची स्थिरता लाभते, ज्ञानाची प्राप्ती होते. अध्याय 47 पक्षपाताचा दोष नाहीसा होऊन समत्व बुद्धी प्राप्त होते. अध्याय 48 गुरुनिष्ठास विपुल समृद्धी प्राप्ती होते, विघ्ने टळते. अध्याय 49 तीर्थक्षेत्राबद्दल आदर वाढतो, सर्व पापांचे समान होते. अध्याय 50 ग्रंथीरोग त्वचारोग नष्ट होऊन शरीर सुख लाभते. अध्याय 51 सुख समृद्धी व अंतिम मोक्ष प्राप्ती होते. अध्याय 52 श्रद्धेला चांगली फळे येतात व संपूर्ण ग्रंथ वाचनाचे फळ मिळते. भक्ती मुक्ती परमार्थ जे जे वांछी मनी आर्थ, त्वरित होय साध्यंत गुरुचरित्र ऐकता. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आज श्री गुरुदेव दत्तांची माहिती आपल्याला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच प्रकारच्या नवनवीन माहिती आणि कहाणी ऐकण्यासाठी, कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया नवीन कथा नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.